नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. लेबर कॅम्पमधील वादाचे पर्यवसन हत्येत, आरोपीचाही उपचारादरम्यान मृत्यू. महाळुंगे एमआयडीसी परिसरातील शिंदेगाव तालुका खेड येथील एका बांधकाम कंपनीच्या लेबर कॅम्पमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसन हत्येत झाले. लाकडी पाटाने डोक्यात मारहाण करून एका कामगाराची हत्या करण्यात आली. या घटनेत जखमी झालेल्या आरोपीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी रवींद्र विलास पवार वयवर्ष 43 राहणार बडमुखवाडी चरोली भोसरी यांनी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमरुष उराणो वयवर्ष 43 राहणार महाकालगुरी जिल्हा जालपैगुरी पश्चिम बंगाल मात्र तोही उपचारादरम्यान मरण पावल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे गावातील युनिटी बिल्डटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या लेबर कॅम्पमध्ये राहणारे चिरंजीत बसुमातो वयवर्ष 37 राहणार अलिपूरद्वार जिल्हा जालपैगुरी पश्चिम बंगाल आणि अमरुष उराणो यांच्या किरकोळ कारणावरून वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यावेळी आरोपीने खोलीतील लाकडी पाटाने चिरंजीतच्या डोक्यावर जोरदार वार केल्याने तो गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या झटापटीत आरोपीही गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर देखील उपचार सुरू असताना त्याचाही मृत्यू झाला आहे. या घटनेचा पुढील तपास उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस करत आहेत. चाकण शिक्रापूर रस्त्यावर बहुळ तालुका खेड येथे गुरुवारी 30 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता झालेल्या अपघातात अक्षय दौंडकर राहणार शेल पिंपळगाव तालुका खेड यांचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबतची अधिक माहिती पोलिसांकडून मिळू शकली नाही. पुणे नाशिक महामार्गावरील आणि चाकण तळगाव रस्त्यावरील वाहतूक काही केल्या कमी होत नसल्याची स्थिती समोर आली आहे. गुरुवारी दुपारी आणि रात्री 10 पर्यंत या रस्त्यावर असे प्रचंड कोंडीचे चित्र पाहावयास मिळाले. दरम्यान धक्कादायक म्हणजे गुरुवारी 30 जुलै रोजी चाकण शिक्रापूर रस्त्यावर रात्री सुमारास याच कोंडीत झालेल्या एका भीषण अपघातात तिघे अत्यंत गंभीर जखमी झाल्याची बाब समोर आली आहे. जखमींमध्ये 2 मुले आणि एका इसम असल्याचे व सर्वांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे स्थानिकांनी कळवले आहे. चाकण येथील पुणे नाशिक व तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्ग दिवसभर वाहतुकीने कोंडीत अडकलेला असतो. सकाळ संध्याकाळ एवढी वाहतूक कोंडी असते की काही कामासाठी बाहेर पडावे की पडू नये असा प्रश्न नागरिकांच्या मनात येत असतो. पुणे नाशिक महामार्ग चाकण तळेगाव चाकण शिक्रापूर मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असून या वाहतूक कोंडीमुळे व्यापारी नागरिक कामगार व्यावसायिक उद्योजक मेटाकुटीला आले आहेत. पुणे नाशिक महामार्ग आणि चाकण तळेगाव महामार्ग वाहतूक कोंडीत अडकत असल्याने प्रवाशांनी या मार्गावर अडकून पडावे लागत आहे. तळेगाव चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने येथील वाहतुकीत अडथळे येत असून अपघातांची संख्या वाढली आहे. तसेच अवजड वाहनांमधून होणाऱ्या मालवाहतुकीवरही परिणाम होत आहे. पुणे नाशिक महामार्गावर होणाऱ्या कोंडीमुळे प्रवासी वाहनांबरोबरच मालवाहतूक ठप्प होत असून कृषी आणि उद्योगांवर मोठा परिणाम होत आहे. सध्या या मार्गावर अनेक ठिकाणी खोल खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. वेळेचा इंधनाचा फटका बसत असून वाहतूक मंदावली आहे. वाहन चालकांबरोबर स्थानिक नागरिक उद्योग व्यावसायिक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. खेड तालुक्याच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार समोर आलाय. सर्वात जास्त अवजड वाहतूक खेड तालुक्यातील चाकण औद्योगिक क्षेत्रात असताना कोट्यावधी रुपयांचा निधी मात्र आयटी भागात देण्यात येत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. जिल्ह्यातील अन्य ठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी PMRDA यांच्याकडून चाकण भागाला सापत्न वागणूक देण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच PMRDA अंतर्गत जिल्ह्यातील अन्य औद्योगिक क्षेत्रात रस्ते विकास प्रकल्पाची कामे मंजूर करताना चाकणकडे दुर्लक्ष होत आहे. खेड तालुक्यातील मोई येथील जमीनगड क्रमांक 442 ते 385 हद्दीतील गावठाण ते इंद्रायणी नदी 1.5 किलोमीटर अंतराचा रस्ता मागील काही दिवस वादातून बंद होता. शेतजमिनी साखळी रस्त्यावर अतिक्रम असल्यामुळे रस्ता झाल्याने परिसरातील शेतजमीन मालकांनी तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्याकडे अर्ज केला होता. गेल्या 6 महिन्यापासून सुनावणी झाल्यावर तहसीलदार यांच्या आदेशाने आळंदी मंडल अधिकारी प्रशांत शेटे यांनी मोठ्या पोलीस बंदोबस्तात रस्ता खुला केलाय. परिसरातील शेतकऱ्यांनी रस्ता खुला झाल्याने आनंद व्यक्त केलाय. खेड तालुक्यातील औंढे गावातील प्रमुख रस्त्यावर गटार न काढल्यामुळे रस्त्यावरील पाणी शेतात येऊन शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाल्याचे स्थानिकांनी कळवले आहे.
खेड तालुक्यात पश्चिम भागात संततधार आणि खेड तालुक्यातील शहरे व पूर्व भागात देखील संपूर्ण दिवसभर पावसाची रिपरिप आणि अधूनमधून जोरदार सरी कोसळत असल्याने जनजीवन प्रभावित झाले आहे. राज्यातील सर्व राष्ट्रीय महामार्गानजीक असणारी अतिक्रमणे येत्या 60 दिवसांमध्ये हटवण्याचे महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांच्यावर संयुक्तपणे ही अतिक्रमण हटाव मोहिमेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रशासकीय स्तरावर याची दखल घेत राज्याचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी 22 जुलै रोजी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून या संदर्भात तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या सुमोटो रिट याचिकेसंदर्भात 13 जुलै 2026च्या आदेशानुसार राष्ट्रीय महामार्गावरील सुरक्षा आणि वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी ही अत्यंत कडक पावले उचलण्यात आली आहेत. या प्रकरणी राज्याच्या मुख्य सचिवांना त्यांच्या स्वाक्षरीने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करायचे आहे. त्यामुळे या मोहिमेअंतर्गत किती अतिक्रमणे काढली याची सविस्तर माहिती प्रत्येक महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या शुक्रवारी महसूल विभागाकडे सादर करावी लागणार आहे. ज्या जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग जातो अशा प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा महामार्ग सुरक्षा पथक स्थापन केले जाणार आहे. या पथकामध्ये जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिकारी यांचा समावेश असेल. तातडीने करावी लागणारी कार्यवाही पुढील प्रमाणे आहे. आपण पाहूयात. जिल्हा महामार्ग सुरक्षा पथक नेमण्याचे आदेश गृह विभागाकडून काढले जातील. तोपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन महामार्गांच्या हद्दीतील अनधिकृत आणि बेकायदेशीर बांधकामांचा आढावा घ्यावयाचा आहे. सीमांकनासाठी गरज भासल्यास भूमी अभिलेख विभागाकडून तातडीने मोजणी करून घ्यावी. निदर्शनास आलेली सर्व अनधिकृत बांधकामे प्राधान्याने पाडण्याची कार्यवाही करून 60 दिवसांच्या कालावधीत ही सर्व अतिक्रमणे जमीनदोस्त करावीत. ही कारवाई करताना कोणत्याही न्यायालयीन निर्णयाचा अवमान होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. ही मोहीम अत्यंत संवेदनशील असल्याने अनधिकृत बांधकाम पूर्णपणे पाडण्याची थेट आणि वैयक्तिक जबाबदारी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांची संयुक्तपणे राहील. यामध्ये विभागीय अधिकारी, समन्वय अधिकारी असणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाचे गांभीर्य लक्षात घेता थेट विभागीय आयुक्तांना समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांची माहिती संकलित करून ती महसूल विभागाकडे पाठवायची आहे. रोहकल येथील तलाव म्हाडा प्राधिकरणामार्फत बुजवला जात असल्याची बातमी पुणे लाईव्ह माध्यमातून दाखवण्यात आली होती. याबाबत जिल्हाधिकारी पुणे यांनी दखल घेऊन चौकशी करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी खेड अनिल दौंडे यांना दिले आहेत. त्यानुसार उपविभागीय अधिकारी यांनी रोहकल येथे आज प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी गावकरी व म्हाडा अधिकारी उपस्थित होते. मात्र उपविभागीय अधिकारी पाहणी करून गेल्यानंतर स्थानिक गाव कामगार तलाठी रुपनवर यांना तलाव भरून पंचनामा केला किंवा कसे याबाबत विचारणा केली असता गावकरी आणि अधिकारी यांच्यात समझोता सुरू आहे. तोपर्यंत काही कारवाई करणार नाही. यावर तुम्ही कायदेशीर काम पूर्ण करा अशी विनवणी केल्यानंतर मला अर्ज द्या किंवा वरून मला लेखी आल्यानंतर मी याबाबत काय ती कारवाई करेल अशी उडवाउडवीची उत्तरे त्यांनी दिली आहेत. यामुळे गावकरी आता राष्ट्रीय हरित लवाद येथे हा प्रश्न घेऊन जाणार असल्याचे गावकरी यांनी सांगितले. नाही करायची का? नाही करायची. विचारा ना आधी. आले की लगेच तुम्ही काय मारून करताय. गायरानातील अतिक्रमणे कायम व्हावी यासाठी शासनाने जो शासन निर्णय घेतला त्याप्रमाणे चाकण नगरपरिषद हद्दीतील कातकरी वस्ती या ठिकाणी असलेली सर्व कुटुंबीय यांचे अर्ज चाकण नगरपरिषद येथे रहिवासी घरे नियमित करण्यासाठी सादर करण्यात आले आहेत. यावेळी मुख्याधिकारी डॉक्टर अंकुश जाधव हे उपस्थित होते. तसेच कातकरी वस्ती, ठाकर वस्ती, पठारवाडी आणि संपूर्ण शहरातील कुटुंबीय यांनी आज नियमितीकरण करण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून एसटीच्या एनसीएनसी स्मार्ट कार्डसाठी 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. पीएम श्री शाळा टाकळकरवाडीतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व शिक्षकांचा जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या हस्ते सन्मान. इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पीएम श्री शाळा टाकळकरवाडीतील विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक कामगिरी करत खेड तालुक्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. तब्बल 22 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले असून त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक दाम्पत्य सुरेश आदक
व मंदा अदक यांचा गौरव देखील पालकांच्या वतीने TVS iQube ही इलेक्ट्रॉनिक गाडी देऊन सन्मान करण्यात आला। याप्रसंगी विद्यार्थ्यांना गौरवचिन्ह तसेच शैक्षणिक साहित्य अदक दाम्पत्य व रामकृष्ण टाकळकर यांच्या वतीने मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आले। चाकणजवळील कडाचीवाडी येथे स्वच्छता अभियानास गावातून मोठा प्रतिसाद मिळत आहे। काही भाडेकरी नागरिक मात्र रस्त्यात कचरा टाकत असल्याचे स्थानिकांनी कळवले आहे। चालू असताना ये किती दिवस झाले आल्या राहिला 2 साल हो गया मामा, तेरे को मालूम होना चाहिए ना इधर कचरा डालने का ही नहीं। हम लोग नहीं डालते ये हमने लाया क्या फिर बोरी ये नया आदमी है, ये हाथ में लेके आ गया, फिर तुमको मालूम होना चाहिए ना, तू 2 साल हो गए तेरे आपली कडाच्या वाडीचं जे स्वच्छता अभियान आहे, सक्सेस होईल पण सर्व कार्यकर्ते असतील नागरिकांना मी आव्हान करतो हा बैठायचा पकड तीनो आहे तो भी कर त्याला याला याला करा लो याला ना त्याला लाभ घाल तू भी कर तू भी डालाय हा या तिघांना दंड म्हणून उठ्या बसण्याच्या काढा लावल्या काढा तुम्ही काळूसमधील न्यू इंग्लिश स्कूल येथे दिंडी सोहळा उत्साहात पार पडला। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।